हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून राज्यसभेचे 3 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी, नांदेडच्या अजित गोपछडे यांना राज्यसभेचे तिकीट। शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर। मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी। चंद्रकांत अंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। चंद्रकांत अंडोरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा। संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। राज्यसभेवर विचारवंत अभ्यासू लोकांना पाठवलं जातं। पार्थ पवारांना पाठवल्यास तो निर्णय अजितदादांचा व्यक्तिगत, रोहित पवारांचा टोला। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा चुरस निर्माण करण्यात तथ्य नाही असं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा मिळणार। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा सुरू। तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता। TV9ला सूत्रांची माहिती। नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त। नाना पटोलेंच्या निर्देशानुसार कार्यकारिणी बरखास्त। नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरलाल भोसीकर यांची नियुक्ती। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। सकाळी नाकातून रक्तस्राव, आता पोटदुखीचा त्रास। जरांगे यांच्यावर उपचार सुरू। जरांगे यांनी जालन्यामधून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। जरांगे यांनी निवडणूक लढवल्यास वंचितचा पाठिंबा। धाराशिवमधील आंदोलन चिघळलं। आंदोलक राजस्थानमधून राज्यसभेची जागा लढवणार। जयपूरमधून शक्ती प्रदर्शन करत सोनिया गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6व्यांदा ईडीचे समन्स। 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कथित दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल ईडीच्या रडारवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।